नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, गोष्ट प्रेमाची ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आयुष्यात कधीकधी आपण अशा वळणावर येऊन थांबतो जिथे एक रस्ता समाजाच्या आनंदाकडे जातो आणि दुसरा आपल्या काळजाच्या तुकड्याकडे. आजची गोष्ट अशाच एका मुलीची आहे. तिचं लग्न ठरलं आहे, घरात सनई चौघडे वाजत आहेत, पण तिच्या मनात मात्र अजूनही एका जुन्या आठवणींचा कावूर माजला आहे. तिच्या हातावर मेहंदी लागली आहे, पण त्या मेहंदीच्या गडद रंगात तिला तिचं नाव शोधायचं होतं. घरात पाहुण्यांची लगबग आहे, गाणी वाजतायत, पिवळी धमक हळद तिच्या अंगाला लागली आहे, पण ह्या हळदीच्या वासापेक्षा तिला तिच्या प्रेमाचा त्याचा गंध जास्त आठवतोय. तिचं लग्न ठरलं आहे एका अशा मुलाशी ज्याला ती नीट ओळखतही नाही, पण ज्याला पाहिल्याशिवाय तिचा दिवस उजळायचा नाही. तो आज तिच्या आयुष्यातून कायमचा लांब जातोय. आई वडील आनंदात आहेत की लेक सासरी जाणार, पण तिला मात्र हे समजत नाहीये की ज्याच्याशिवाय जगायची कल्पना कधी केली नव्हती त्याच्याशिवाय आता पूर्ण आयुष्य कसं काढायचं. यावर त्या मुलीकडून एक कविता. कपाळावर टिकली आहे आणि हातात हिरवा चुडा, पण कुठेतरी मन अजूनही तुझाच आहे वेडा. लग्नाच्या बेडीत आता अडकणार पाय माझे, पण आठवणींचे ओझे मात्र कायम राहतील तुझे. तुला विसरणं कदाचित कधी जमणारी नाही, तुला विसरणं कदाचित कधी जमणारी नाही. दुसऱ्या कोणाची होतानाही नजर तुलाच शोधत राहील. प्रेम करणं सोपं असतं, पण ते निभावणं किंवा परिस्थितीपुढे हार मानून दुसऱ्याच्या आयुष्यात जाणं खूप कठीण असतं. ती मुलगा वाईट आहे म्हणून नाही, तर परिस्थिती आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली ती दबली गेली. लग्नाच्या आदल्या रात्री ती त्याला शेवटची भेटली होती, गर्दीपासून दूर एका जुन्या बाकावर. तो काहीच बोलत नव्हता आणि तिच्याकडे बोलायला शब्द उरले नव्हते. तिने हळूच विचारलं, कुणाचं चुकतंय रे, माझं, तुझं की नशिबाचं? त्याने फक्त तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, कोणाचंच नाही ग, कदाचित देवाने आपली गोष्ट लिहायचीच विसरली असावी. ती त्याला तिच्या लग्नाचं निमंत्रण देताना तिचे हात थरथरत होते, कारण तिला ठाऊक होतं की हे कार्ड म्हणजे तिच्या प्रेमाची अखेर आहे. यावर त्या मुलाकडून एक शायरी आहे. वो पूछ रहे हैं मुझसे कि मेरी खामोशी की वजह क्या है, वो पूछ रहे हैं मुझसे कि मेरी खामोशी की वजह क्या है, अब उन्हें कैसे बताऊं कि मेरी पसंद अब किसी और की हो रही है. तिने हार मानली नाहीये, ती फक्त हरली आहे. स्वतःच्या सुखापेक्षा तिने घराची अब्रू मोठी मानली आहे. आज जेव्हा तिची पाठवणी होणार आहे तेव्हा तिला ते शब्द टोचतायत. आई तिचे दागिने नीट करत म्हणते, किती भाग्यवान आहेस तू, इतकं चांगलं घर मिळालं. पण ती मनातल्या मनात विचार करते, घर तर मिळालं आई, पण त्या घराला घरपण देणारा माणूस मात्र मागे सुटला. ह्या सिच्युएशनवर एक शायरी आठवली. मोहब्बत मुकद्दर है कोई ख्वाब नहीं, मोहब्बत मुकद्दर है कोई ख्वाब नहीं, ये वो अदा है जिसमें हर कोई कामयाब नहीं. जिन्हें पनाह मिली उन्हें उंगलियों पे गिन लो, जिन्हें पनाह मिली उन्हें उंगलियों पे गिन लो, जो बर्बाद हुए उनका कोई हिसाब नहीं. तर मित्रांनो, तिच्या लग्नाचा मांडव सजलाय. आज जेव्हा ती लग्नाच्या मंडपात बसली आहे, अंतरपाट धरला गेलाय, मंगलाष्टकं सुरू झाली आहेत. सावधान शब्द कानावर पडताच तिचं काळीज धडधडतंय. तिला वाटतंय एकदा पळून जावं, पण समोर बसलेल्या वडिलांच्या पांढऱ्या केसांकडे आणि त्यांच्या डोळ्यातील समाधानाकडे बघून तिचे पाय थबकतात. तिने डोळे मिटले की तोच दिसतोय, कॉलेजचा तो कट्टा, पावसात शेअर केलेला एक चहा आणि त्याने दिलेले ते पहिलं गुलाबाचं फूल, जे आजही तिच्या डायरीत सुकून गेलंय, पण त्याचा सुगंध अजूनही तसाच आहे.
या विषयाला धरून एक कविता आहे. तो विचारतोय मला, विसरशील का तू सर्व काही? मी हसून म्हणाले, श्वासाशिवाय जगणं शक्य नाही. लग्नाच्या अग्नीभोवती जेव्हा मी फेरे घेईन, प्रत्येक पावलासोबत तुझी आठवण मनात ठेवीन. या हातावरची मेहंदी जेव्हा हळूहळू उतरेल, तेव्हा जगाला वाटेल रंग गेला, पण मला तुझा चेहरा दिसेल. तू फक्त लांबून बघायला ये, तुझा चेहरा मला दाखव. दुसऱ्याची होताना मला तुझ्या आठवणीत एकदा तरी साठव. अखेर मंगळसूत्र गळ्यात पडलं, अक्षता पडल्या, लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. पण त्या आवाजात तिच्या मनाचा जो कोपरा कायमचा तुटला, त्याचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही. लोकांना वाटतंय तिची पाठवणी होताना तिचे डोळे पाणावलेत, ते माहेर सुटतंय म्हणून. पण कुणाला काय ठाऊक की ते पाणी त्या अर्धवट राहिलेल्या स्वप्नांसाठी होतं, जे आता कधीच पूर्ण होणार नाहीत. ती आता एका नव्या नात्यात बांधली गेली. ती एक आदर्श पत्नी होईल, आदर्श सून होईल. पण तिचं ते खरं प्रेम एका बंद खोलीतल्या डायरीसारखं राहील, ज्याची पानं ती कधीच कोणासमोर उघडणार नाही. पण दररोज रात्री ती पानं तिच्या डोळ्यातील पाण्याने ओली होत राहते. साता जन्माच्या गाठी आता दुसऱ्याशी जुळतील, साता जन्माच्या गाठी आता दुसऱ्याशी जुळतील, पण माझ्या काळजाच्या जखमा फक्त तुलाच कळतील. प्रेम मिळणं नशिबात नसेल तर ते विसरणं गरजेचं असतं, असं जग म्हणतं. पण खरं सांगू का, विसरणं कोणालाच जमत नाही. आपण फक्त त्या दुःखासोबत जगायला शिकतो. जर तुमचंही प्रेम असं अधुरं राहिलं असेल तर लक्षात ठेवा, कधीकधी आपण कोणाला मिळवू शकत नाही, पण त्यांना मनातून कधीच काढू शकत नाही. तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट प्रेमाची. तोपर्यंत आनंदी राहा आणि प्रेम करत राहा. धन्यवाद.